भाग 23. आर्यन म्हणाला, आपण तिथेच जाऊ. अचानक आदित्यने त्याचा हात पकडला. थांब, तिथे जाणं धोकादायक आहे. आर्यन म्हणाला, आपल्याकडे पर्याय नाही. आदित्य म्हणाला, पर्याय आहे. आधी हे पत्र पूर्ण वाच. आर्यनने पत्र पुन्हा उघडलं. पुढे लिहिलं होतं, जर माझ्या मुलाला सत्य शोधायचं असेल तर त्याने आदित्यवर विश्वास ठेवावा, पण त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीपासून सावध राहावं. अन्वीने विचारलं, सोबत असलेली व्यक्ती म्हणजे कोण? आर्यन म्हणाला, कदाचित विनायक. आदित्यने मान हलवली. कदाचित, पण मला वाटतं त्यापेक्षा जवळचा कोणी आहे. तेवढ्यात अन्वीच्या फोनवर पुन्हा मेसेज आला. गोदाम क्रमांक 7 मध्ये जाण्यापूर्वी आर्यनला सत्य सांग, नाहीतर उशीर होईल. अन्वीने फोन आर्यनला दाखवला. आर्यन काही क्षण शांत राहिला. हा मेसेज तुला काय येतोय? अन्वी म्हणाली, मलाही माहिती नाही. आदित्यने फोनकडे पाहिलं आणि अचानक म्हणाला, हा नंबर? आर्यनने विचारलं, कुणाचा? आदित्य म्हणाला, हा नंबर माझ्या वडिलांचा. जुन्या डायरीत होता. अन्वी दचकली. म्हणजे? आदित्य म्हणाला, हा नंबर त्या व्यक्तीचा आहे जी माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या रात्री शेवटची त्यांच्यासोबत होती. आर्यनने विचारलं, नाव? आदित्य म्हणाला, सुमित्रा. अन्वी स्तब्ध झाली. माझी आई? आदित्य म्हणाला, हो. आर्यन म्हणाला, पण सुमित्रा तर अन्वीला वाचवण्यासाठी सगळं करत होती. आदित्य म्हणाला, कदाचित, पण तिच्या भूतकाळात अजून एक रहस्य आहे. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. माझी आई माझ्यापासून अजून काय लपवते? तेवढ्यात बाहेर गाडी थांबली. आर्यनने खिडकीतून पाहिलं. एक स्त्री गाडीतून उतरली. ती सुमित्रा होती. ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालत आली. दरवाजा उघडताच सुमित्रा म्हणाली, अन्वी, मला तुझ्याशी एकटं बोलायचं आहे. अन्वी म्हणाली, आई, आत्ता काहीही लपवू नका. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, ठीक आहे, आज मी तुला तुझ्या जन्माचं पूर्ण सत्य सांगणार आहे. आर्यनने विचारलं, आणि त्या सत्यात माझ्या वडिलांचा काय संबंध आहे? सुमित्रा काही क्षण शांत राहिली. मग तिने उत्तर दिलं, तुझ्या वडिलांनी अन्वीला वाचवलं नव्हतं. आर्यन, त्यांनी तिला माझ्याकडून लपवलं होतं. आर्यन आणि अन्वी दोघेही स्तब्ध झाले. सुमित्राच्या शब्दांनी आर्यन आणि अन्वी दोघेही हादरले. अन्वीने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी विचारलं, माझ्या आईकडून बाबांनी मला का लपवलं? सुमित्रा म्हणाली, कारण तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या जीवाला धोका होता. आर्यनने विचारलं, पण माझ्या वडिलांचा यात काय संबंध? सुमित्रा म्हणाली, तुझ्या वडिलांना माहिती होतं की माधव आणि विनायक अन्वीचा शोध घेत आहेत, म्हणून त्यांनी तुला माझ्याकडे सुरक्षित ठेवलं. अन्वी म्हणाली, मग माझी खरी आई? जान्हवी म्हणाली, का सांभाळू शकली नाही? सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले, कारण जान्हवीवर सतत नजर ठेवली जात होती. तिने तुला माझ्याकडे सोपवलं आणि स्वतः दूर गेली. आर्यनने विचारलं, मग आदित्यचा यात काय संबंध? सुमित्रा आदित्यकडे पाहत म्हणाली, आदित्यला तुझ्या वडिलांनी एका खास कारणासाठी शोधून काढलं होतं. आदित्य म्हणाला, मला माहिती होतं की माझ्या जन्मामागे काहीतरी रहस्य आहे, पण मला पूर्ण सत्य कधीच सांगितलं गेलं नाही. सुमित्रा म्हणाली, कारण तुझ्या जन्माची कागदपत्र बनावट होती.
आदित्य दचकला. म्हणजे तू ज्या नावाने मोठा झालास ते तुझं खरं नाव नाही. अन्वीने विचारलं. मग त्याचं खरं नाव काय आहे? सुमित्राने उत्तर दिलं, अर्जुन. सगळे स्तब्ध झाले. आर्यनने आदित्यकडे पाहिलं. म्हणजे तू? आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. माझं खरं नाव अर्जुन आहे. सुमित्रा म्हणाली, हो. आणि तुझ्या वडिलांनी तुला जगापासून लपवलं कारण तुझं नाव अस्तित्व काही लोकांसाठी धोकादायक होतं. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, सगळं सत्य सांगितलंस का? सुमित्रा. सगळे दचकले. दरवाजात विनायक उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. आर्यन अन्वीसमोर उभा राहिला. विनायक म्हणाला, पेटी माझ्याकडे दे, नाहीतर आज इथून कोणीही जिवंत जाणार नाही. सुमित्रा पुढे आली. तुला ती पेटी कधीच मिळणार नाही. विनायक हसला. मग तुला तुझ्या मुलीला गमवावं लागेल. अन्वी घाबरली. आर्यनने शांतपणे विचारलं, विनायक, एवढ्या वर्षापासून तू नेमकं काय लपवत आहेस? विनायक म्हणाला, तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं सत्य. आर्यन म्हणाला, आज ते सगळ्यांसमोर सांग. विनायक काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तुझ्या वडिलांचा खून मी केला नाही. आदेश सुमित्राने दिला होता. अन्वीच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. आई. सुमित्रा डोळे मिटून उभी राहिली. आईकडे. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. हे खरं आहे का? सुमित्राने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, हो, पण त्या आदेशामागचं कारण तुला माहिती नाही. सुमित्राच्या कबुलीने अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. आई, तू बाबांच्या मृत्यूचा आदेश का दिला? सुमित्रा म्हणाली, हो, पण त्यांना मारण्यासाठी नाही. त्यांना वाचवण्यासाठी मी तो आदेश दिला होता. आर्यनने आश्चर्याने विचारलं, एखाद्याला वाचवण्यासाठी त्याच्या मृत्यूचा आदेश कसा दिला जाऊ शकतो? सुमित्रा म्हणाली, कारण त्यावेळी मला वाटत होतं की दुसरा कोणताही मार्ग नाही. माधवने मला धमकी दिली होती, जर मी त्याच्या म्हणण्यानुसार केलं नाही तर तो अन्वीला मारणार होता. अन्वी रडत म्हणाली, माझ्यासाठी? सुमित्राने मान हलवली. हो, तुझ्यासाठी. विनायक म्हणाला, पण सुमित्रा, तुझ्या आदेशामुळेच सगळं बिघडलं. सुमित्रा म्हणाली, माझा आदेश विनायकला फक्त बनावट अपघात तयार करण्यासाठी होता. मला माहिती नव्हतं की तो आर्यनच्या वडिलांना खरंच मारण्याचा प्रयत्न करेल. आर्यनचा राग वाढला. म्हणजे तुम्ही बाबांना वाचवू शकला असता? सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आले. हो, पण मी उशिरा पोहोचले. अचानक आदित्य पुढे आला. मला आता सगळं आठवतंय. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, त्या रात्री मी तिथे होतो. मी पाहिलं होतं की विनायकने गाडीची ब्रेकची वायर कापली होती. विनायक घाबरला. आर्यनने विचारलं, मग तू आधी का सांगितलं नाहीस? आदित्य म्हणाला, कारण मला धमकी दिली होती, पण आज माझ्याकडे पुरावा आहे. त्याने पेन ड्राईव्ह बाहेर काढला. विनायक मागे सरकला. ती मला दे. आदित्य म्हणाला, नाही. विनायकने बंदूक उचलली. आर्यनने अन्वीला बाजूला केलं. गोळी सुटणार इतक्यात अर्जुनने विनायकचा हात पकडला. गोळी छताला लागली. सगळे घाबरले. अभयने विनायकला पकडलं. आर्यनने पेन ड्राईव्ह घेतली. आता हे सत्य सगळ्यांसमोर येईल. विनायक शांत झाला.
तेवढ्यात अन्वीने सुमित्राला मिठी मारली. आई, मला अजून खूप प्रश्न आहेत, पण मला आता समजलं की तुम्ही मला वाचवण्यासाठी खूप काही सहन केलं. सुमित्रा रडत म्हणाली, मला फक्त तुझी सुरक्षित हवी होती. आर्यन अन्वीजवळ आला. आता हे सगळं संपूया. अन्वीने त्याचा हात धरला. पण तेवढ्यात आदित्यने पेनड्राईव्हमधील शेवटचा व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर आर्यनचे वडील दिसत होते. ते म्हणत होते, जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझ्या मृत्यूमागचं खरं कारण अजून समोर आलेलं नाही. आर्यन स्तब्ध झाला. व्हिडिओमध्ये पुढे ते म्हणाले, माझ्या मृत्यूचा संबंध फक्त अन्वीशी नाही, आर्यनच्या जन्माशीही आहे. आर्यनचा चेहरा पांढरा पडला. अन्वीने त्याचा हात घट्ट पकडला. व्हिडिओमधला आवाज पुन्हा ऐकू आला. आर्यनला एक दिवस सत्य कळेल, पण त्या दिवशी त्याला समजेल की तो ज्याला आपला भाऊ समजतो तो त्याचा भाऊ नाही. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अभयच्या चेहऱ्यावर धक्का होता. आर्यनने विचारलं, मग अभय कोण आहे? व्हिडिओ अचानक बंद झाला. खोलीत शांतता पसरली आणि सुमित्राने हळू आवाजात म्हटलं, अभय तुझ्या वडिलांचा मुलगा नाही. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.